विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET व CTET परीक्षेच्या संदर्भाने इतिहास या विषयातील प्राचीन भारताची माहिती पाहणार आहोत आणि प्राचीन भारताशी संबंधित महत्त्वाचे सर्व मुद्दे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा आहे हडप्पा संस्कृती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती, कांस्ययुगीन संस्कृती व नगरीय संस्कृतीसुद्धा म्हणतात. आणि हडप्पा संस्कृती हा काय आहे, भारतीय संस्कृतीचा प्रारंभिक बिंदू आहे. विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा शोध 1921मध्ये लागलेला आहे आणि या संस्कृतीचा सर्वाधिक मान्यता प्राप्त कालखंड हा इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये काय होती, तर सुव्यवस्थित नगररचना होती. आता सुव्यवस्थित नगररचनेमध्ये काय, तर एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते होते. नगराची विभागणी किल्ला व वस्ती अशा 2 भागात झालेली होती. घरे पक्क्या विटांची होती. त्याचबरोबर विशेष म्हणजे काय, सांडपाण्याची व्यवस्था बंद नालीयुक्त स्वरूपाची होती. याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा हडप्पा संस्कृती संदर्भात कृषी व व्यापार. तर बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कापूस हे हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे पीक होते. कापूस म्हणजे तुम्हाला विचारतील की हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे पीक कोणते होते, तर कापूस हे हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे पीक होते, कारण व्यापाराला सुद्धा या संस्कृतीमध्ये अधिक महत्त्व होतं. आणि बघा मेहरगड येथे कापसाचे प्रथम साक्ष मिळाले आहे. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीमध्ये वस्त्रोद्योग म्हणजे कापसापासून जे वस्त्र बनतात तो वस्त्रोद्योग हा हडप्पा संस्कृतीचा मुख्य उद्देश होता. आणि हडप्पा संस्कृतीतील लोकांचा परकीय देशांशीही व्यापार होत असे. त्याचबरोबर बघा हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवनाच्या संदर्भात हडप्पा संस्कृतीत नारीची म्हणजे स्त्रीची मृन्मूर्ती सापडली असल्याने ही संस्कृती काय मातृप्रधान असल्याचे लक्षात येते. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीमध्ये मातृदेवी अग्निपूजा केली जात होती, वृक्षपूजासुद्धा केली जात होती. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीतील ज्या काही मुद्रा सापडल्या आहेत म्हणजे दैनंदिन व्यवहार करण्याच्या, त्या मुद्रा काय सेलखडीपासून बनलेल्या असल्याचं आपणास दिसतं. त्याचबरोबर हडप्पा येथे नृत्यरत नवयुवकाची मूर्ती सापडली आहे. दायमाबाद येथे कांस्यरथ सापडला आहे. बनवाली येथे मातीचा नांगर सापडला आहे. त्याचबरोबर चहुंदाडू व लोथल येथे काय मण्यांचे कारखानेसुद्धा सापडलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बाब लक्षात ठेवा की या संस्कृतीची लिपी ही काय चित्रलिपी होती असून ती उजवीकडून डावीकडे व पुन्हा डावीकडून उजवीकडे काय लिहिली जात होती. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीत सांडपाण्याची व्यवस्था अतिशय चांगली होती. तिथं महास्नानगृहसुद्धा मोहेंजोदाडो येथे सापडलेले आहे. आणि हे महास्नानगृह बघा विद्यार्थी मित्रांनो 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल होतं. त्याचबरोबर बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारे जमिनीखाली 1 मीटर खोल असल्याचं सुद्धा आपणास दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी हडप्पा संस्कृती आहे हिचं पतन पूर, आर्यांचे आगमन, हवामान बदल, प्रशासकीय शिथिलता आणि रोगराई इत्यादी कारणांमुळे झालं असल्याचं मत काय विद्वानांनी मांडलं आहे. यानंतर आपण बघा वैदिक संस्कृती बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता ही जी वैदिक संस्कृतीतील वैदिक हा शब्द वेद या शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, ज्ञान असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे वैदिक संस्कृतीचे निर्माते कोण आहेत, आर्य लोक वैदिक संस्कृतीचे निर्माते आहेत. आणि वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला कोणती संस्कृती म्हणतात, वैदिक संस्कृती असं म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी वैदिक संस्कृती आहे वैदिक संस्कृतीचा कालखंड हा 2 याच्यामध्ये विभागला जातो. याच्यामध्ये काय पूर्ववैदिक काळ किंवा ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ म्हणजे. आणि पूर्ववैदिक काळ आहे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 आणि उत्तर वैदिक काळ आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600.
त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्य लोक प्रथम पंजाबात आल्यामुळे या प्रदेशाला काय ब्रह्मवर्त असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे परीक्षेला विचारलं जाऊ शकेल की ब्रह्मवर्त वैदिक काळात कोणत्या प्रदेशाला म्हणत, तर पंजाबच्या प्रदेशाला काय ब्रह्मवर्त असं म्हणत. कारण का बरं, तर आर्य लोक पंजाबात आले होते. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा वैदिक साहित्य. तर वैदिक साहित्यातील काही ग्रंथ आहेत प्रमुख. याच्यामध्ये कोणते आहेत बघा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. त्याच्यानंतर आहे बघा आरण्यके आणि उपनिषदे हे ग्रंथ आहेत. तर आता बघा हे ऋग्वेद आहे. ऋग्वेदमध्ये किती 10 मंडल आहेत, 1028 सूक्त आहेत. त्याच्यानंतर 10,580 मंत्र आहेत. आणि हे जे आहेत याच्यातील जी माहिती आहे ती कशाची आहे, निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने कशामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेदामध्ये आहेत. त्याच्यानंतर आहे यजुर्वेद. तर यज्ञात वापरावयाचे मंत्र आणि त्या मंत्रांची गद्यात केलेली स्पष्टीकरणे यजुर्वेदामध्ये असतात. आणि सामवेदामध्ये काय असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, सामवेद हा ग्रंथ काय आहे, भारतीय संगीताचा पाया आहे. आणि हा ग्रंथ कशाचं मार्गदर्शन करतो, तर ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करायचे याचे मार्गदर्शन कोणता ग्रंथ करतो, सामवेद हा ग्रंथ करतो. याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अथर्ववेद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक अडीअडचणी येतात, संकटे येतात, काही त्रास होतात. यावरील यांचं निवारण कसं करायचं याची माहिती काय अथर्ववेद या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे आरण्यके. आता आरण्यके म्हणजे काय की हे ग्रंथ अरण्यात जाऊन रचलेले असल्यामुळे त्यांना आरण्यके असे म्हणतात. आणि याच्यामध्ये काय दार्शनिक सिद्धांत व रहस्यवादाचे वर्णन आहे. याच्यानंतर आहे उपनिषद. आता उपनिषद म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजे उपनिषद होय. आणि गुरुजवळ बसून विद्यार्थी जे ज्ञान मिळवत असतो त्याचा समावेश कोणत्या ग्रंथात होतो, मग उपनिषद ग्रंथामध्ये होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ऋग्वेदिक काळातील जीवन कसं होतं, तर बघूया आपण ऋग्वेदिक काळातील जीवन कसं होतं. तर ऋग्वेदिक काळामध्ये सभा व समिती या राजावर नियंत्रण ठेवणाऱ्या 2 महत्त्वाच्या संस्था होत्या. तुम्हाला प्रश्न विचारतील की सभा व समिती या राजावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था कोणत्या काळात होत्या, तर वैदिक काळामध्ये या 2 संस्था होत्या. असं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, परीक्षेला निवडायचं आहे. आता ही जी सभा ही संस्था होती ही कशी होती, वृद्धजन व कुलीन लोकांची म्हणजे ज्येष्ठ लोकांचा व कुलीन लोकांचा या संस्थेमध्ये समावेश होता. आणि समिती ही संस्था कोणाची होती मित्रांनो, सर्वसामान्य लोकांची होती. त्याच्यानंतर काय समाजव्यवस्थेची मांडणी कशी केलेली होती, चढत्या क्रमाने केली होती. कुल, ग्राम, विश आणि जन अशा स्वरूपानं काय समाजव्यवस्थेची मांडणी चढत्या क्रमाने केलेली होती. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेदाच्या 7व्या मंडलात रावी नदीकाठी भरतवंशी राजा सुदास व अन्य 10 जन यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचे वर्णन आहे. परीक्षेला असं विचारलं जाईल की ऋग्वेदाच्या कितव्या मंडलात रावी नदीकाठी भरतवंशी राजा सुदास व अन्य 10 जन यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन आहे, तर 7व्या मंडलामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेतीतील उत्पादन हेच राज्याच्या उत्पन्नाचे काय होते, महत्त्वाचे साधन होते. उत्तर वैदिक काळ शेती नांगरण्यासाठी लोखंडी फाळा काय वापरला जात असे. त्याचबरोबर व्यवहारामध्ये चलनाचा वापर नव्हता. विनिमयासाठी कशाचा वापर केला जात होता, गाईचा वापर केला जात होता. त्याच्यानंतर वैदिक काळात कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला भागदूत म्हणत. आता नेटसेट इतिहास परीक्षेला नेहमी हा प्रश्न विचारला जातो, भागदूत म्हणजे कोण, तर वैदिक काळात कर गोळा करणारा अधिकारी. तसंच हा प्रश्न काय TET परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर ग्रामवादी म्हणजे काय, तर गावातील न्यायनिवाडा जो करत असे त्याला काय म्हणत असत, ग्रामवादी असे म्हणत असत. विद्यार्थी मित्रांनो बघा की वैदिक काळात समाज कसा होता, पितृप्रधान होता आणि स्त्रियांना काय होतं, दुय्यम स्थान होतं. आणि मुलींना शिक्षणाची कमी प्रमाणात संधी होती. आणि याचबरोबर काय या काळातील गार्गी, मैत्री, लोकमुद्रा या काय होत्या, विद्वान स्त्रिया असल्याचं सुद्धा आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे धार्मिक आंदोलन, जैन व बौद्ध धर्म. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन पूर्व 600च्या उत्तरार्धामध्ये मध्य गंगा खोऱ्यात अनेक धार्मिक संप्रदायांचे उगम झाला.
किंवा उत्थापन झाले आणि धार्मिक आंदोलनात जैन व बौद्ध धर्म सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये आहे वैदिक कर्मकांडाचे अवडंबर, वर्णावर आधारित उच्च व नीच भेद, स्त्रिया व शूद्रांना नाकारले गेलेले हक्क आणि या सर्वांच्या प्रतिक्रियेतून कोणत्या दोन धर्मांचा उगम झाला भारतामध्ये? जैन व बौद्ध धर्मांचा उगम झाला. तर बघा, तीर्थंकर कोणाला म्हणतात? तर जैन धर्मात संस्थापकांना तीर्थंकर असे म्हणतात. जैन धर्मात किती तीर्थंकर झाले विद्यार्थी मित्रांनो? 24 तीर्थंकर झाले. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण? तर वृषभदेव, भगवान वृषभदेव जैन धर्मातील पहिले तीर्थंकर आहेत. 23वे कोण सांगा? पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर आहेत. आणि 24वे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो जैन धर्माचे तीर्थंकर? तर भगवान महावीर किंवा वर्धमान महावीर हे जैन धर्माचे काय आहेत? 24वे तीर्थंकर आहे. वर्धमान महावीर यांचा जन्म काय? कुंडग्राम येथे इसवी सन पूर्व 540 झाला. त्याच्यानंतर आहे त्यांचा मृत्यू पावापुरी येथे इसवी सन पूर्व 468 झाला. आणि जैन ग्रंथ आचारांग सूत्रात भगवान महावीरांच्या तपस्येचे वर्णन आहे. त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हाती गुंफा अभिलेख हे जैन धर्माचे प्राचीनतम अभिलेखीय साक्ष आहे. म्हणजे हाती गुंफा शिलालेखामध्ये काय आहे? जैन धर्माचं प्राचीनतेचे साक्ष तिथं आहे किंवा प्राचीन त्याचं साक्ष असल्याचे पुरावे तिथं आढळलेले आहेत. याच्यानंतर बघा, हा महत्त्वाचा आहे, गंगवंशीय राजाचा मंत्री चामुंडाराय यांनी इसवी सन 974ला श्रवणबेळगोळ येथे बाहुबलीची मूर्ती बनवलेली होती किंवा बाहुबलीची मूर्ती उभी केली. त्याच्यानंतर बघा जैन धर्माची शिकवण. आता जैन धर्माची शिकवण काय आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पंचमहाव्रते म्हणजे नेहमी सत्य बोलावे, अहिंसा, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये, अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे अधिक संयम ठेवणे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिरत्ने. आता त्रिरत्नामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य या 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. तर जैन तत्त्वज्ञानावर श्रद्धा ठेवणे, जैन तत्त्वांचे ज्ञान करून घेणे. त्याच्यानंतर सम्यक चारित्र्य म्हणजे काय? पंचमहाव्रतानुसार आचरण करणे. त्याच्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जैन धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये प्रत्येक दृष्टिकोनातील विभिन्नतेमुळे ज्ञान सात स्वरूपात अस्तित्वात येते. त्याच्यामुळे त्याला सॅद्वाद असं म्हणतात, म्हणजे सॅद्वाद असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर आहे बघा कायाक्लेश. आता कायाक्लेश लेखना पद्धतीने उपवास करून प्राणत्याग करता येतो. आणि जैन अनुगतीनुसार चंद्रगुप्त मौर्याने श्रवणबेळगोळ येथे सल्लेखना घेतली होती. म्हणजे जैन परंपरेनुसार असं मानलं जातं की चंद्रगुप्त मौर्याने श्रवणबेळगोळ येथे सल्लेखना घेतलेली होती. त्याच्यानंतर काय मुख्य उपदेश, म्हणजे जैन धर्माचा मुख्य उपदेश काय आहे? सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, अंतःकरणात दया व करुणा असावी, सर्व प्राणीमात्रांना जगावं, जगू द्यावे. त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बौद्ध धर्म. तर आता आपण बौद्ध धर्माची माहिती बघूया. तर बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर भगवान गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहे. भगवान गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व 563 झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन व आईचे नाव मायादेवी असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? यशोधरा असे त्यांच्या पत्नीचे नाव होते आणि मुलाचे नाव काय होते? राहुल होते. लहानपणी भगवान गौतम बुद्धांचे नाव काय होते? सिद्धार्थ होते. त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी काय केला? गृहत्याग केला. आणि या घटनेस काय म्हणतात? तत्त्वज्ञानाच्या भाषेत महाभिनिष्क्रमण असे संबोधले जाते. आता भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि मानवाला दुःख मुक्त करण्याची ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे संपूर्ण मानव समुदाय आहे यांना दुःखातून कशा पद्धतीने मुक्त करता येईल अशी ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी काय केलं? बिहारमधील गया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली ते ध्यानस्थ बसले असतात त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि मग तेव्हापासून लोक त्यांना ज्ञानी म्हणजे बुद्ध असे
म्हणू लागले. म्हणजे बुद्ध याचा अर्थ काय? ज्ञानी, ज्ञानी असं त्याचा अर्थ होतो. तर आता भगवान गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन काय? सारनाथ येथे दिले आणि त्याला काय म्हणतात? धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. भगवान गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. याच्यामध्ये दुःख समुदाय, दुःख निरोध मार्ग ही दुःखाचे निवारण करणारी 4 आर्य सत्य सांगितलेली आहेत. याच्यानंतर आहे बघा पंचशील. गौतम बुद्धांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह ही पंचशिले सांगितली. अपरिग्रह म्हणजे काय? संयम ठेवणे किंवा जास्त संग्रह न करणे म्हणजे काय? अपरिग्रह होय. त्याच्यानंतर अष्टांग मार्ग. आता अष्टांग मार्ग म्हणजे काय? गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी जो मार्ग सांगितला त्याला काय म्हणतात? अष्टांग मार्ग असं म्हणतात. याच्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक भाषण, सम्यक कृती, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी या 8 बाबींचा काय होतो? समावेश होतो. याच्यानंतर आहे बघा बौद्ध संघाची स्थापना. गौतम बुद्धांनी सारनाथ येथे बौद्ध संघाची स्थापना केलेली होती. बौद्ध संघाचे संघटन हे कसे होते? गणतांत्रिक म्हणजे लोकशाही प्रणालीवर आधारित होते. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान. बौद्ध धर्म हा मूलतः अनिश्वरवादी व अनात्मवादी आहे. यामध्ये अंतःशुद्धीवाद व नितांत कर्मवादी यावर भर देण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर येथे झाले. आता बौद्ध धर्म परिषदा 4 झालेल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. यावर आधारित सुद्धा प्रश्न अनेक परीक्षांना काय विचारला जातो. तर बघा प्रथम बौद्ध धर्म परिषद राजगृह येथे झाली आणि याचा अध्यक्ष कोण होते? अजातशत्रू. आणि यावेळी शासक कोण होता किंवा राजा कोण होता? अजातशत्रू हा राजा होता. त्याच्यानंतर आहे दुसरी बौद्ध धर्म परिषद कुठे झाली? वैशाली येथे झाली आणि याचे अध्यक्ष कोण होते? सुबुकामी हे याचे अध्यक्ष होते आणि कालाशोक हा तेव्हा राजा होता. त्याच्यानंतर तृतीय बौद्ध धर्म परिषद कुठे झाली विद्यार्थी मित्रांनो? पाटलीपुत्र येथे झाली आणि त्याचा अध्यक्ष कोण होता? मोगलीपुत्र तिस्स त्याचा अध्यक्ष होता आणि सम्राट अशोक हा त्यावेळी राजा होते. त्याच्यानंतर आहे चतुर्थ बौद्ध धर्म परिषद कुठे झाली? काश्मीर येथे झाली आणि याचे अध्यक्ष कोण होते? वसुमित्र. आणि ही परिषद कोणी आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता? तर सम्राट कनिष्काने ही परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. आता बौद्ध धर्म व संस्कृती समजावून घेण्यासाठी आपणास काय आहे? बौद्ध साहित्याची माहितीसुद्धा असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आहे सुत्तपिटक. तर सुत्तपिटक म्हणजे काय? बौद्ध धर्माच्या उपदेशांचे संग्रहण सुत्तपिटकामध्ये करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर विनयपिटक. तर बौद्ध धर्म उपासकांचे दैनिक आचरणाचे नियम विनयपिटकामध्ये देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे अभिधम्म पिटक. तर बौद्ध दार्शनिक सिद्धांतांचे यामध्ये काय आहे? वर्णन आहे. आणि जातक म्हणजे काय? गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माशी संबंधित कथांना काय म्हटलं जातं? जातक असे म्हटले जाते. त्याच्यानंतर मिलिंदपन्नू. तर युनानी राजा मिनांडर आणि बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यातील वार्तालाप हा पाली भाषेमध्ये आहे आणि याचा रचनाकार कोण आहे? नागसेन हा आहे. याच्यानंतर आहे बुद्धचरित्र. अश्वघोषाने हे संस्कृत भाषेमध्ये लिहिले असून यात गौतम बुद्धांच्या जीवनाचे वर्णन आहे. याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाजनपदांची सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकात आर्यांची अनेक राज्ये उत्तर भारतात नांदत होती. त्यांना काय म्हणतात? महाजनपदे असे म्हणतात. अंग, काशी, कोसला, चेदी, वत्स, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गांधार, मगध या महाजनपदांमध्ये काय होती? राजेशाही होती. आणि मग प्रजासत्ताक पद्धती कुठं होती विद्यार्थी मित्रांनो? वज्जी, मल्ल, कुरु, पांचाल, कांबोज या महाजनपदांमध्ये काय होती? प्रजासत्ताक प्रणाली होती. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रमुख महाजनपदे कोणती आहेत? तर कोसल, वत्स आणि मगध. आता कोसलची राजधानी कोणती होती? अयोध्या. आणि कोसलचा राजा कोण होता? प्रसेनजित होता आणि हा भगवान गौतम बुद्धांच्या समकालीन होता. वत्सची राजधानी कोणती होती? कोसंबी आणि ही कुठे आहे? बिहारमध्ये आहे. आणि वत्सचा राजा कोण होता? उदयन आणि तो काय होता? पराक्रमी होता आणि भगवान गौतम बुद्धांचा अनुयायी सुद्धा तो होता. त्याच्यानंतर आहे मगध. मगध ही
बिहारमधील राजगृह ही काय होती, मगधची राजधानी होती. आणि मगधचं साम्राज्य विस्तार कोणाच्या कारकिर्दीत झाला विद्यार्थी मित्रांनो, बिंबिसारच्या काळात झाला. त्याच्यानंतर अजातशत्रूनंसुद्धा मगधचं साम्राज्य विस्तार केला आणि वैशालीजवळ पाटलीपुत्र हे शहरसुद्धा काय केलं त्यानं, अजातशत्रूनं उभारलं असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता भारत व परकीयांचे संबंध प्राचीन काळामध्ये कसे आलेत याची माहिती आपण बघूया. तर इसवी सन पूर्व 516च्या सुमारास इराणचा सम्राट दारियस याने पंजाबचा काही भाग काय केला, जिंकून घेतला. त्यामुळे भारत व इराण यांच्यात काय प्रत्यक्ष राजनैतिक संबंध निर्माण झाले. याच्यानंतर आहे इसवी सन पूर्व 326मध्ये ग्रीकचा राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने भारतावर स्वारी केली. कधी स्वारी केली सिकंदरने भारतावर, इसवी सन पूर्व 326. त्याने या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला, पुरू राजाचा पराभव केला करून केकय, गंधार आणि पंजाब जिंकून घेतला. याच्यानंतर मौर्य साम्राज्य व सम्राट अशोक यांची माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अनेक स्पर्धा परीक्षांनी यावर आधारित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात. आता बघा हे जे मौर्य साम्राज्य बघा, चंद्रगुप्त मौर्य आणि विष्णुगुप्त उर्फ चाणक्याच्या मदतीने इसवी सन पूर्व 322मध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. चंद्रगुप्तचा मंत्री असणाऱ्या चाणक्याने अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला आणि तो राजकीय व्यवस्थेचं म्हणजे काय, राजकीय व्यवस्था आणि प्रशासन यांचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. चंद्रगुप्तनंतर बिंदुसार मगधचा राजा झाला आणि त्याला शत्रूचं काय म्हटलं आता, कर्दन काळाचं म्हटलं जातं. सम्राट अशोकाची कारकीर्द इसवी सन पूर्व 273 ते इसवी सन पूर्व 232 या काळामधील आहे. बघा बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273मध्ये काय आहे, राजगादीवर आला. त्याचा सम्राट अशोकाचा राज्याभिषेक कधी झाला, इसवी सन पूर्व 269मध्ये झाला. सम्राट अशोकाच्या शासनकाळातच पूर्ण भारतीय इतिहासात मौर्य साम्राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य होते. बघा म्हणजे ही बाब अतिशय महत्त्वाचं आहे. सम्राट अशोकाच्या शासनकाळात पूर्ण भारतीय इतिहासात म्हणजे बघा संपूर्ण भारताच्या इतिहासात मौर्य साम्राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य होते. त्याच्यानंतर कलिंग युद्ध व शांततेचे धोरण. सम्राट अशोकाने साम्राज्य विस्तारासाठी केलेल्या कलिंग युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. युद्धातील रक्तपात बघून सम्राट अशोकाने दिग्विजयाची नीती त्यागून धम्मविजयाच्या मार्गाचे अनुसरण करण्याचे ठरवले. म्हणजे युद्धामध्ये अनेक लोक मारले गेले, अनेक लोक जखमी झाले. तेव्हा ही जी परिस्थिती आहे हे बघून काय झाले, सम्राट अशोकाचे मन द्रवले आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्मविजयाचे म्हणजे शांतीच्या मार्गाने जाण्याचे धोरण सम्राट अशोकाने काय केले, स्वीकारण्याचे ठरवले. त्याच्यानंतर बघा कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा उपगुप्तांकडून घेतली. त्यांनी काय केलं, सम्राट अशोकाने बौद्धगया व लुंबिनी या पवित्र ठिकाणांची यात्रा केली. त्याच्यानंतर सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कुठे पाठवले, श्रीलंका येथे पाठवले. त्याचबरोबर सम्राट अशोकाने धम्माचा प्रचार करण्यासाठी धर्म महामात्र, रज्जूक, प्रादेशिक असे अधिकारीसुद्धा नेमलेले होते. सम्राट अशोकाचे शिलालेख कसे आहेत याची माहिती आपण आता बघूया. तर सम्राट अशोकाचा जो संपूर्ण इतिहास आहे त्याची माहिती आपणास शिलालेखांवरून समजते. आतापर्यंत सम्राट अशोकाचे 40पेक्षा जास्त शिलालेख प्राप्त झालेले आहेत. सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेप याला सम्राट अशोकाच्या ब्राह्मी लिपीचे वाचन करण्यात यश प्राप्त झाले. त्यांच्या शिलालेखाचे विभाजन शिलालेख, स्तंभालेख, गुहालेख या 3 प्रकारामध्ये केलं जातं. सम्राट अशोकाचे शिलालेख ब्राह्मी, खारोष्टी, आराह्मिक, युनानी भाषेत आढळून येतात. भारताबाहेरही शहाबाजगडी, तक्षशिला, कंधार येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. आता मौर्यकालीन प्रशासन कसं होतं याची माहिती आपण बघूया. तर मौर्यकालीन प्रशासनासंबंधीची माहिती आपणास कौटिल्याचे अर्थशास्त्र, मेगास्थेनिसचा इंडिका, रुद्रदामनचा जुनागड अभिलेख आणि अशोकाचे शिलालेख यावरून मिळते. मौर्यकालीन प्रशासन कसे स्वरूपाचे होते विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय स्वरूपाचे होते. प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण होता, राजा होता व त्याला मदत करण्यासाठी
मंत्री होते. त्याच्यानंतर मौर्य काळात समाहर्ता म्हणजे जो अधिकारी राजस्व गोळा करत होता. त्याच्यानंतर काय सानिध्याता म्हणजे काय कोषाध्यक्ष, सेनापती, प्रदेष्टा म्हणजे फौजदार न्यायाधीश याला प्रदेष्टा असं म्हणत. नायक, युवराज, कर्मांतिक हा उद्योगाचा अधिकारी होता. दंडपाल इत्यादी अधिकाऱ्यांचा उल्लेख आढळतो. त्याच्यानंतर आहे सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याच्या अल्पावधीत काय झाले, विघटन झाले. मौर्यानंतर पुष्यमित्र शुंग हा काय झाला, राजा झाला. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात वायव्य भारतामध्ये शक, पल्लव या मध्य आशियाई टोळ्यांनी स्वाऱ्या केल्या. या वायव्य व पश्चिम भारतात स्थायिक होऊन भारतीय संस्कृतीत ते मिसळले. त्याच्यानंतर आहे कुशाण राजांची माहिती आपण बघूया. तर कुशाणांनी काय केलं, कुजुल कडफायसिस याच्या नेतृत्वाखाली वायव्य भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुशाण राजा कनिष्क यांनी आपले साम्राज्य काबूलपासून वाराणसीपर्यंत विस्तारले होते. भारतीय कालगणनेतील शक संवताची सुरुवात कनिष्काने केली. या शकाची सुरुवात इसवी सन 78 पासून होते. त्याच्यानंतर काय, कनिष्क हा बौद्ध धर्माचा अनुयायी असून त्याच्या कारकिर्दीत काय चौथी बौद्ध धम्म परिषद काश्मीर येथे भरविण्यात आलेली होती. याच्यानंतर आहे सातवाहन. तर इसवी सन पूर्व 235च्या सुमारात महाराष्ट्रात नर्मदा नदीच्या दक्षिणेला सातवाहन सत्ता उदयास आली होती. दक्षिण भारतात 460 वर्षे सातवाहनांची सत्ता होती. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा विशेष प्रसिद्ध राजा होता. तुम्हाला विचारतील गौतमीपुत्र सातकर्णी कोणत्या घराण्यातील प्रसिद्ध राजा होता, तर सातवाहन घराण्यातील प्रसिद्ध राजा होता. किंवा कोणत्या राजाचे वर्णन त्रिसमुद्र तो पीतवाहन असे करण्यात आलेले आहे, तर समुद्रगुप्ताचे वर्णन असे करण्यात आलेले आहेत. सातवाहनांची राजधानी कोणती होती मित्रांनो, पैठण ही राजधानी होती. आणि या शहराला काय म्हणत, पूर्वी पैठणला प्रतिष्ठान असं म्हणत. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर वशिष्ठपुत्र पुलुलामी, वशिष्ठपूर्व सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी असे पराक्रमी राजे झाले. सातवाहन काळातील समाज जीवनाची माहिती महाराष्ट्रातील कार्ले, नाणेघाट व नाशिक येथील लेण्यांमधून मिळते. त्याच्यानंतर आहे बघा, सातवाहन काळातील शिलालेख महाराष्ट्री या प्राकृत भाषेत व ब्राह्मी लिपीत कोरलेले आहे. गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन करणारा नाशिक येथील शिलालेख आहे आणि तो काय त्याची आई गौतमी बलस्त्री यांनी काय कोरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे गुप्तकालीन व गुप्तोत्तरकालीन भारत. तर इसवी सन 300 ते 800 या काळामधील माहिती बघूया. तर गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता, बघा श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता आणि त्याने मगध येथे गुप्त घराण्याची स्थापना केली. आणि चंद्रगुप्त प्रथम याच गुप्त वंशाचा वास्तविक संस्थापक मानले जाते आणि त्याने काय केली, महाराजा धीराज ही पदवी धारण केलेली होती. गुप्त घराण्यात समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय यालाच काय म्हणतात, विक्रमादित्य असं सुद्धा म्हणतात. कुमारगुप्त, स्कंदगुप्त इत्यादी पराक्रमी राजे झाले. आणि गुप्त घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा कोण, तर समुद्रगुप्त हा गुप्त घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा होता. त्याला काय म्हटलं, तर भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात, समुद्रगुप्त यास म्हणतात. समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन अलाहाबाद येथील शिलालेखामध्ये सापडते. हा लेख अलाहाबाद प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. समुद्रगुप्त हा स्वतः काय होता, कवी होता, संगीतप्रेमी होता. तो वीणा वाजवत असल्याचे चित्र त्याच्या नाण्यावर कोरले गेलेले आहेत. आणि समुद्रगुप्तावर विद्यार्थी मित्रांनो सगळ्याच म्हणजे केंद्र शासनाच्या परीक्षा असतील, राज्य शासनाच्या परीक्षा असतील, आपली TET व CTET परीक्षा आहे, TIT परीक्षा आहे, याच्यामध्ये समुद्रगुप्तावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हे 4, 5, 6 हे मुद्दे काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे गुप्त घराण्यामधील दुसरा चंद्रगुप्त याने शकांचा बिमोड केला, यावरून त्याला शकारी असं म्हणत. तर शकारी कोणाला म्हणत, तर दुसरा चंद्रगुप्त याला म्हणत. का बरं म्हणत, तर त्याने शकांचा बिमोड केला म्हणजे त्यांचा पराभव केला. त्याच्यानंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फैयान हा चीनी प्रवासी भारतामध्ये आला. तुम्हाला विचारतील परीक्षेला, फैयान हा चीनी प्रवासी कोणत्या गुप्त राजाच्या काळात भारतात आला,
तर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये तो भारतामध्ये आला. त्याने आपल्या प्रवास वर्णनात चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारात नवरत्न दरबार असल्याचे पाहिले किंवा त्याचे वर्णन केलेले आहे. चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारात नवरत्न दरबार आहे याचे वर्णन कोणी केले आहे, तर फैयान या चीनी प्रवाशाने केलेले आहे. याच्यानंतर बघा पुष्यभूती वंश. तर बघा या घराण्याला वर्धन घराणे म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि गुप्त सत्तेच्या उतरत्या काळात भारतातील वायव्येकडील प्रदेशात वर्धन राजसत्ता काय झाली, उदयास आलेली होती. आणि हा जो सम्राट हर्षवर्धन होता हा कोणत्या घराण्यातील होता विद्यार्थी मित्रांनो, तर या घराण्यातील सम्राट हर्षवर्धन हा पुष्यभूती वंशातील प्रसिद्ध राजा कोण होता, सम्राट हर्षवर्धन होता. आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून अनेक विहार, स्तूप व चैत्य बांधले. आता हे पण खूप महत्त्वाचं आहे, अनेक परीक्षांना मी हा प्रश्न विचारलेला पाहिला आहे. बघा सम्राट हर्षवर्धनने प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही 3 नाटके लिहिली. म्हणजे राजा असून बघा साहित्यिक नाटकेसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. आणि सम्राट हर्षवर्धनच्या दरबारातील बाणभट्ट यांनी काय केलं, सम्राट हर्षवर्धनवर हर्षचरित लिहिलेले आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धनच्या काळात युआन चांगची हा चीनमधील बौद्ध पंडित भारतामध्ये आला होता. त्याने नालंदा विद्यापीठाला सुद्धा भेट दिलेली होती. आता आपण शेवटाकडे येतोय विद्यार्थी मित्रांनो, तर वाकाटक घराण्याची आता माहिती बघूया. तर विदर्भास उदयात आलेल्या वाकाटक सत्तेचा संस्थापक कोण होता, विंध्यशक्ती हा होता. इसवी सन 270 ते 330 या काळातील पहिला प्रवरसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक राजा होता. आणि हरिसेन हा वाकाटकाचा शेवटचा राजा होता आणि तो अतिशय महत्त्वाचा होता. त्याचा मंत्री बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठ्याच्या काही लेण्या हरिसेनच्या काळात कोरल्या गेलेल्या आहेत. आता परीक्षेला विचारतील की अजिंठ्याच्या काही लेण्या हरिसेनच्या काळात कोरल्या गेल्या आहेत, तो कोणत्या घराण्यातील होता, तर वाकाटक घराण्यातील तो होता. आणि वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण सांगा, तर विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, चालुक्य राज्य आले इसवी सन 535 ते 757. तर कर्नाटकातील बदामी हे शहर चालुक्यांची राजधानी होती, म्हणून त्यांना बदामीचे चालुक्य असे म्हटले जाते. चालुक्य राजसत्तेची स्थापना कोणी केली विद्यार्थी मित्रांनो, जयसिंह यांनी केली. पहिला पुलकेशी याच्या कारकिर्दीत चालुक्य सत्तेचा विस्तार झाला. चालुक्य राजांनी जैन व बौद्ध धर्मांना आश्रय दिला होता. त्यांच्या काळात अनेक मंदिरे व तलाव बांधले गेलेले होते. त्याच्यानंतर पल्लव राजांचा कालावधी कधी आहे, इसवी सन 550 ते 770. पल्लवांची राजधानी सांगा विद्यार्थी मित्रांनो, कांचीपुरम. आणि पल्लव राजांची सत्ता कुठं पसरलेली होती, उत्तरेला नर्मदेपर्यंत पसरलेली होती. पल्लव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण, तर महेंद्र वर्मा हा पल्लव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. तो स्वतः काय होता, नाटककार सुद्धा होता. महेंद्र वर्माचा पुत्र पहिला नरसिंह वर्मा याने काय केला, चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे वर्णन पल्लव राज्यावरील आक्रमण परतवून लावले. म्हणजे महेंद्र वर्माचा पुत्र पहिला नरसिंह वर्मा याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे पल्लव राज्यावरील आक्रमण परतावून लावलेले होते. आणि हे जे पल्लव राजे होते, पल्लव राजे कशाचे भोगते होते, विद्येचे व कलेचे भोगते होते. आणि त्यांच्या काळात महाबलीपुरम येथे रथमंदिर बांधण्यास सुरुवात झाली. बघा खूप महत्त्वाचे हे विधान. कोणाच्या काळामध्ये महाबलीपुरम येथील रथमंदिर बांधण्यास सुरुवात झाली, तर पल्लव राजांच्या काळामध्ये सुरुवात झाली. कारण ते कशाचे भोगते होते, विद्येचे व कलेचे भोगते होते. म्हणजे विद्येचे आपण भक्त झाले तर काय होतं, अशा निर्मिती होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सदर जी संपूर्ण प्राचीन भारताची माहिती पाहिली ही माझ्या जिल्हा न्यायालय भरती संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकातील ही माहिती आहे. आणि हे पुस्तक काय के सागर पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आठवणीने काय करा, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा. कारण तुमची प्रत्येक कॉमेंट आम्हाला पुढचा प्रत्येक व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.